बेसिकली आसावरीने लग्नासाठी होकार दिलेला आहे फायनली, की मी गौतम बांदेकरशी लग्न करेन, ते पण फक्त आई वडिलांच्या प्रेमामुळे आणि आई वडिलांना खूप काळजी आहे म्हणून. पण तिचं खरं तर प्रेम आहे आपल्या गौतम खानोलकरवर. या सगळ्यात कुठेतरी ना तिचे इमोशनल इम्बॅलन्स जो आहे, इमोशनली ती जी खचलेली आहे, ते सगळं साकारताना छान वाटतंय. कारण ती प्रेम दाखवू नाही शकत कोणालाच की तिचं गौतमवर किती प्रेम आहे. सो काहीतरी असेल, ती काहीतरी गंमत करेलच. आय एम व्हेरी शुअर. आणि शरू प्लीज कर ती गंमत, हा म्हणजे तू साखरपुड्याला येशील आणि आपण भेटू, आपण नटू, कळलं का? हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम सनई चौगडे या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि मला असं वाटतं इथे आता नवरीबाई तयार होतात असं म्हणायला हरकत नाही. कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. पण आता मालिकेचा एक नवीन ट्रॅक सुरू होतोय आणि त्यात आम्ही बघतो की तू साखरपुडा करतेस, पण यातही तू खुश नाहीयेस. सो नेमकं काय घडणार आहे आता? सो बेसिकली आसावरीने लग्नासाठी होकार दिलेला आहे फायनली, की मी गौतम बांदेकरशी लग्न करेन, ते पण फक्त आई वडिलांच्या प्रेमामुळे आणि आई वडिलांना खूप काळजी आहे म्हणून. पण तिचं खरं तर प्रेम आहे आपल्या गौतम खानोलकरवर. तर कुठेतरी तिची ती धाकधूक सुरू आहे की माझं प्रेम नसताना मला हे करावं लागतंय, आणि कुठेतरी तिला ह्याचं वाईट वाटतंय की गौतमचं काय होईल, कारण त्याचं तर प्रेम आहे ना तिच्यावर खूप. सो हे सगळं करताना खूप अशी लगबग सुरू आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, ॲक्च्युली आम्ही रेडी होताना चेंज वगैरे करून बसलोय, कारण पटकन डे लाईटमध्येच शूट करायचं आहे. सो अशी लगबग सुरू आहे आमची आणि आम्हाला खूप मज्जा येते. आता एंगेजमेंटचा सिक्वेन्स सुरू आहे, तर खूप छान वाटतंय. कारण या सगळ्यात कुठेतरी ना तिचे इमोशनल इम्बॅलन्स जो आहे, इमोशनली ती जी खचलेली आहे, ते सगळं साकारताना छान वाटतंय. कारण ती प्रेम दाखवू नाही शकत कोणालाच की तिचं गौतमवर किती प्रेम आहे. पण तिचं असं झालंय की मी काय करू की कळेल किंवा कसं होईल ते, आणि मी तिला हे पण वाटतं की मी काही केलं तरी नाही होणार आहे ते. म्हणून ती फायनल डिसिजनवर आली आहे की जाऊ दे, हीच आपली डेस्टिनी आहे की गौतम बांदेकर बरोबर आपलं लग्न होणार आहे. म्हणून ती तयार झाली आहे आता. पण मला असं वाटतं की प्रेम कधी हरत नाही, तर ट्विस्ट येण्याची शक्यता आहे असं होऊ शकतं. हो, प्रेम कधीच हरत नाही, हे खरं आहे. जर तुमचं प्रेम खरं असलं तर ते नाही हरत. आणि गौतम आणि आसावरीचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे खूप. तर मला असं वाटतं येऊ शकतात ट्विस्ट अँड टर्न्स. तर त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. मी ट्विस्ट अँड टर्न्स नाही सांगू शकत तुम्हाला, पण तुम्ही बघा आणि नक्की आम्हाला सांगा ते ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला आवडतायत का. पण किती तयारी झाली आणि आता किती तयारी सुरू आहे. म्हणजे आम्ही इथे आल्यापासून बघतो, एक लुक झाला, दुसरा लुक झाला, तिसरा लुक. सो किती तयारी, ही पण ऑफ स्क्रीनही सुरू आहे आणि ऑन स्क्रीनही सुरू आहे. हो, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन असं पटापट. ऑफ स्क्रीन सांगितलं चेंज असं पटापट चेंज करून या. आता हे बघा, ती बिचारी आता करते, स्ट्रेट करते. आता आम्ही स्ट्रेट पासून टॉंग केले होते. सो हे सगळे जे चेंजेस असतात ना, ते करायला जो वेळ लागतो आणि त्यात जी मज्जा आहे की लगबग पण आहे, घाई पण आहे आणि आपल्याला सुंदर पण दिसायचं आहे. ॲट द सेम टाइम तो लुक छान पण झाला पाहिजे. तर ती एक मज्जा येते की आणि हे सगळं करताना तिथे गेल्यावर असं असतं, हां चलो वी आर रेडी. पण तिथे सगळं वातावरण असं असतं की काय रेडी, किती वेळ लावला, किती चालू आहे तुमचं, काय सुरू आहे, असं सगळी मज्जा आहे, गंमत आहे ही एक. पण आता आम्ही बघतो की प्रोमोमध्ये आम्ही पाहिलं की शर्वरी तुझ्या साखरपुड्याला येऊ शकत नाही असं दिसतंय. बहिणीच्या साखरपुड्याला ती येऊ शकणार नाही, हे होऊ शकतं का? की असं वाटतं की शर्वरी बहिणीसाठी काहीही करू शकते? नाही, शर्वरी ऑफकोर्स बहिणीसाठी काहीही करू शकते आणि ती काहीही करून मला असं वाटतं की ती साखरपुड्याला येणारच. कारण ती आसावरीचा कसा काय साखरपुडा मिस करू शकते, आणि तिने केलंच पाहिजे काहीतरी. कारण काय आहे ना, आसावरीसाठी पण शर्वरी, अनुश्री, मयुरी हे सगळे तितकेच महत्त्वाचे आहेत. तर त्यातलं एक जण नसलं तरी तिला वाईट वाटेल. तिला वाईट ऑलरेडी वाटलेलं आहे की तिचं लग्न होतंय, पण तरी त्या नसले तरी वाईट वाटणार आहे. आणि अर्थात असं शक्य नाहीच असणार, होऊच नाही शकत की बहीण नसेल. सो काहीतरी असेल, ती काहीतरी गंमत करेलच. आय एम व्हेरी शुअर. आणि शरू प्लीज कर ती गंमत, हा म्हणजे तू साखरपुड्याला येशील आणि आपण भेटू, आपण नटू, कळलं का? पण मला सांग की हे सगळं जुई किती एन्जॉय करते आणि जुई दमतेस की एन्जॉय करते? काय सुरू आहे नक्की? किती तारांबळ होते? मी तुला सांगते ना, मी एन्जॉय पण करते. तेव्हा जेव्हा मी नटत असते तेव्हा मला मज्जा आली असते. पॅकअप नंतर माझं असं आलं असतं, अरे यार आता ऑल द वे ठाण्यापासून ते आपल्याला वसईपर्यंत जायचंय. तिथे मी अशी झालेली असते, बस मला कोणीतरी असं टेलिपोर्ट करून टाका यार, मला नाही ट्रॅव्हल करायचंय. पण
किती दमलेलो असलो आपण किंवा किती दगदग झालेली असली तरी इथे आल्यानंतर ते सगळं छान वाटतं. ॲट दी एंड रिझल्ट जेव्हा आपल्याला मिळतो ना तेव्हा सगळा थकवा जातो. मग मला रात्री फक्त थकवा येतो, मग अध्यात मध्यात असं आला तर सेटवर गेल्यानंतर असं असतं मजा आली आता, चला चला सीन करायचं आहे. मला असं वाटतं हे सगळं तर ठीक आहे, पण मला असं वाटतं थकवा जिथे जातो जिथे रत्नागिरीहून फॅन येतं आणि ते आंबावडी देऊन जातं. इथेच आहे कमाल. ऍक्च्युली हे तू खरं बोललीस की इथे माझा थकवा ऍक्च्युली गेला. कारण आमचा काल पण लेट पॅकअप झाला आणि मी नाही गेले, वसईला नाही गेले, मी माझ्या बहिणीकडे गेले. सो मी अशी खूप आहे की मला घरी जायचं असतं, मला तिथे जाऊन शांतता मिळते आणि मी तिथे जाऊन कुठेतरी फ्रेश होते. मग मी नाही झोपले, फार कमी झोपले तरी चालतं. तर माझं असं काल छान झोप झाली पण तरी मेंटल पीस म्हणतात ना ते थोडंसं कमी होतं. पण ती जेव्हा आली आम्हाला भेटायला तेव्हा माझं असं आलं की ही पोचपावती आहे. खरं तर ही पोचपावती आहे की आपला थकवा, आपण जी एवढी दगदग करतो, आपण जे एवढं सगळं करत असतो ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि तेवढा त्यांचा प्रतिसाद आहे आपल्याकडे आणि तेवढं ते प्रेम करतायत, तेवढे फॅन पेजेस बनतायत, तेवढे तुला खरं सांगते की ते ना इतकं ओव्हरवेल्मिंग आहे ना. कधी कधी ना जेव्हा मेन्शन येतं ना तेव्हा असं होतं अरे आज काय मेन्शन केलं असेल यांनी. तर ते कुठेतरी इतकं छान वाटतं ना, तिथे खरंच थकवा विकवा सगळं जातं. पण आता आसावरीला प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल की काय मालिकेत पाहायला मिळणार आहे तुला? आसावरीला सांगायचंय तुम्हाला की आसावरीवर, तिच्या कुटुंबावर, तिच्या मालिकेवर खूप खूप प्रेम करा आणि आसावरी गौतम या जोडीवर पण खूप प्रेम करा. माझी पर्सनल फेवरेट आहे, म्हणजे ती तुमची पर्सनल फेवरेट पण असली पाहिजे. आणि अर्थात ट्विस्ट अँड टर्न्स येतीलच, कारण जसं तू म्हणाली खरं प्रेम जिंकतं, तसं खऱ्या प्रेमासाठी काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स येणारच. तिचा साखरपुडा होतोय नाही होत आहे किंवा कसा होतोय, कुठल्या सर्कमस्टान्सेसमध्ये होतोय, मग त्यात गौतम काय करतो आपला खानोलकर, ते सगळं बघायला खरंच छान वाटणार आहे. आणि खूप टोकाचे डिसिजन्स घेतले जाणार आहेत आता बाय पमा, बाय सुभाष. तर ते कुठेतरी खूप मज्जा येणार आहे आणि आसावरी फायनली कुठेतरी काहीतरी मला असं वाटतं की व्यक्त होईल, काहीतरी बोलेल. पण बघू आता बोलते की नाही बोलते, मला पण माहित नाही. ती कधी बोलते हेच बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आणि मला असं वाटतं यात लवकरच ती बोलेल. आणि थँक्यू सो मच जुई, खरं तर आज खूप कष्टाने तिने हा वेळ काढून दिला. थँक्यू सो मच. आई ग असं नको बोलू यार, कष्टाने म्हणजे वेळ काढावा लागला आपल्याला, पण हेच आपलं काम आहे ना, बिझी राहणं इज बेस्ट थिंग. आणि मला खूप ब्लेस्ड वाटतंय की मी खरंच सतत बॅक टू बॅक सीन्स करते आणि आय लव्ह माय वर्क. आणि प्लीज असंच प्रेम करत राहा तू पण. येस, नक्कीच. थँक्यू. आता डोळ्यात गेला. लव्ह यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.